श्रावण म्हणजे फक्त मंदिरात जाण्याचा किंवा फक्त उपवास करण्याचा महिना नाही, तर श्रावण म्हणजे आपल्या घरात, आपल्या मनात आणि आपल्या संपूर्ण जीवनात भक्तीची आणि सकारात्मक ऊर्जेची पुनःस्थापना करण्याची संधी. आपल्या संस्कृतीमध्ये मानलं जातं, जे काही जणांना माहीतही असेल, की चातुर्मासात भगवान विष्णू निद्रावस्थेत जातात आणि त्यामुळे संपूर्ण सृष्टीचा भार हा भगवान शंकरावरती असतो. म्हणूनच भगवान शिवाच्या उपासनेसाठी हा महिना विशेष मानला जातो. या निमित्ताने आपण पुन्हा आपल्या संस्कृतीशी जोडले जातो, नामस्मरण वाढवत जातो, आपल्या मनाला एक सुंदर आध्यात्मिक दिशा देतो. श्रावणात येणारे सण, उत्सव, व्रत, उपवास, अभिषेक हे केवळ एक परंपरा म्हणून न करता त्यामागचा भाव समजून साजरं करा. घराची स्वच्छता, देवघर प्रसन्न आणि घरामध्ये भक्तिमय आणि आनंदाचं वातावरण निर्माण करा. संस्कृती जपणं म्हणजे फक्त काही आपलं परंपरा जपणं नाही, तर आपल्या पुढच्या पिढीला आपल्या मुळांशी जोडून ठेवणं. म्हणून श्रावणात फक्त देवाला शोधू नका, तर स्वतःच्या मनातली शांतता, भक्ती आणि सकारात्मक ऊर्जा देखील शोधा. चला तर मग भक्ती, आनंद आणि सकारात्मक ऊर्जेने या संस्कृतीचा आपल्या आनंद घेता घेता हा आपला श्रावण अनुभवूया. तुम्हा सर्वांना माझ्याकडून श्रावणाच्या मनपूर्वक शुभेच्छा. हर हर महादेव.